नमस्कार. आज आहे आषाढी एकादशी आणि दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. मी लवकर उठलेली होती. त्यानंतर बाकी सर्व कामं आवरल्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मला विठ्ठलाची छान अशी पूजा मांडायची होती. तर मग मी त्यासाठी सुरुवात केली. तर पहिल्यांदा मी दीप प्रज्वलित करून घेतला. यानंतर जिथे मला पूजा मांडायची होती ना, तिथे छान स्वस्तिक काढून त्या जागेची पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून. आणि आमच्या घरामध्ये आम्ही सर्वच एकादशीचा उपवास करतो, कारण आम्ही सर्व माळकरी आहोत. सर्वांनी आम्ही तुळशीच्या माळा धारण केलेल्या आहेत आणि एकादशी आमच्यासाठी एका सणापेक्षा कमी नाही आहे. मला जिथे पूजा मांडायची आहे ना, तिथे एक पाट ठेवून घेतलेला आहे. त्यावरती एक वस्त्र टाकून घेतलेलं आहे. आता एका तामानामध्ये मी ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे. माझ्याकडे सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची पितळी मूर्ती आहे, जी मी देवघरामध्ये ठेवत असते. आता इथे मी पहिल्यांदा अभिषेक करून घेत आहे. तर दुधाने पहिल्यांदा अभिषेक करून घेत आहे. अभिषेक करताना ना विठ्ठलाच्या मूर्तीवरती सेपरेट अभिषेक करायचा आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरती सुद्धा सेपरेट पहिल्यांदा दुग्धाभिषेक करून घ्यायचा. यानंतर ना मग पाण्याने व्यवस्थित स्नान घालून घ्यायचं. तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकता, पण इथे मी दुधानेच अभिषेक घालून घेतलेला आहे. यानंतर ना पाण्याने आपल्याला शेवटी अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि आता इथे मी पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेत आहे. रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि विठ्ठलाला मी ते कुंकू लावून घेतलेलं आहे. खरं तर मी चंदनाचा टिका लावणार आहे, पण पहिल्यांदा इथे मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. आता मी इथे छोटंसं डेकोरेशन करून घेत आहे. तर मी ना पूजेची पानं घेऊन आलेली होती, तर मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे. एक छोटासा चौरंग माझ्याकडे आहे, तो ठेवून घेतलेला आहे. त्यावरती पुन्हा एकदा एक वस्त्र ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी मूर्तीची स्थापना केलेली आहे. फुलांनी अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. एक फुलांची वेणीसुद्धा मी घेऊन आलेली होती, ती पण मी अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे, ज्यामुळे ते खूप छान वाटत आहे. इथे मी दीपपूजन पण करून घेतलेलं आहे आणि ते छोटे छोटे बैल आहेत ना, ते मी द्वारकेवरून घेतलेले होते. पितळे आहेत, खूप छान आहेत. ते पण मी ते ॲज अ डेकोरेशन ठेवून घेतलेले आहेत. आता इथे हा जो चंदनाचा टिका आहे ना, हे चंदनसुद्धा मी द्वारकेवरून आणलेलं आहे. याच चंदनाचा टिका मी आज विठ्ठलाला लावून घेतलेला आहे. यानंतर विठ्ठलाची आवडती अशी तुळस मी इथे वाहून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा लूक आलेला आहे. आता इथे ना मी छान सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे, कारण रांगोळीशिवाय ना पूजा केली असं वाटतच नाही. तर अशा प्रकारे मी इथे एक छोटीशी रांगोळी काढून घेत आहे आणि आज मला ना नैवेद्यासाठी काही खास बनवायचं होतं, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पुढे. अशा प्रकारे पूजा केल्यानंतर ना घरामध्ये खूप प्रसन्न वाटत असतं. यानंतर मी तुपाचा दिवा लावून घेत आहे. तुपाचा दिवा ना देवांच्या उजव्या हाताने आणि आपल्या डाव्या हाताच्या बाजूने ठेवायचा असतो. तर अशा प्रकारे मी इथे दिवा ठेवून घेतलेला आहे. धूप वगैरे लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी छोटीशी पूजा मी करून घेतलेली आहे. कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि हे माझं छोटंसं देवघर आहे. पूजा मांडणीच्या अगोदरच मी देवपूजा करून घेतलेली होती. देवांना सुद्धा फुलं वगैरे वाहून घेतलेली होती. तर अशी सुंदर अशी छोटीशी मी पूजा केली. यानंतर ना मला नैवेद्यासाठी सिंपल अशी नैवेद्याची थालीच बनवायची होती. इथे मी रताळी घेतलेली आहे, जी उकडून घेतलेली आहे आणि सालं काढून ना किसून घ्यायची आहे बारीक किसणीने. तर अशा प्रकारे मी इथे रताळी किसून घेतलेली आहे आणि किसल्यानंतर ना आपल्याला ही व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याचे आपण रताळ्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर पहिल्यांदा हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. तर 2 चम्मच इतकीच मिल्क पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि दूध पावडर ही उपवासासाठी चालते. तर फक्त दूध पावडरच यामध्ये ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर नैवेद्यासाठी ना गोडाचा उपवासाचा पदार्थ म्हणून तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करू शकता. आता हे पुन्हा एकदा छान मळून घेतल्यानंतर ना आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर आपण रेग्युलर जे गुलाबजामुन बनवतो ना, त्याच साईजमध्ये जरी गोळे बनवले तरी चालतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे गोळे बनवून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता मी ते सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत. आता तेल छान तापू द्यायचं आहे आणि एक एक करून यामध्ये हे गुलाबजाम सोडत चालायचं आहे. आणि आपल्याला पहिल्यांदा याला अजिबात धक्का द्यायचा नाही आहे, कारण हे ना खूप डेलिकेटेड असतात.
थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर ना थोडेसे सेट होतात. मग आपण व्यवस्थित अलट-पलट करून हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. आपल्याला रेग्युलर गुलाबजामुन तळण्यासाठी जितका वेळ लागतो ना तितकाच या गुलाबजामसाठी सुद्धा वेळ लागतो. तर अशा प्रकारे मी ना थोडे थोडे गुलाबजामुन या तेलामध्ये सोडत चलत आहे आणि व्यवस्थित तळून घेत आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला ना खूप मोठे रताळे यासाठी घ्यायचे नाही आहेत, कारण त्यामध्ये ना रेषा असतात, त्यामुळे गुलाबजाम तेलामध्ये ना विखुरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला छोट्या साईजचेच रताळे यासाठी घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजामुन छान तळून घ्यायचे आहेत. आता ना सर्व गुलाबजामुन तळून झाल्यानंतर ना आपल्याला पाक बनवायचा आहे. तर पाक बनवण्यासाठी ना 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी पाणी यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित पाक बनवून घ्यायचा आहे. तर साखर विरघळल्यानंतर जवळपास 3 ते 4 मिनिट आपल्याला छान उकळू द्यायचा आहे आणि अशा प्रकारचा एकतारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पाक गरम असतानाच आपल्याला यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ना गुलाबजाम छान पाक शोषून घेतात. आणि नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान हेल्दी असे गुलाबजाम तयार होतात. आता गुलाबजाम बनवून झाल्यानंतर ना इथे मला बटाट्याचा जो किस आहे ना त्याची भाजी बनवायची होती उपवासाची. म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करूयात. तर मी ते बटाटा पहिल्यांदा सोलून घेतलेला आहे. त्यानंतर ना मोठी जी किसणी येते ना जाड किसाची, तिने मी ते बटाटे किसून यानंतर तो किस 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी घालून ठेवलेला आहे. यानंतर इथे मी खिचडी बनवायची आहे तर साबुदाणासुद्धा छान भिजवून घेतलेला आहे. आता इथे एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. थोडेसे जिरे घालायचे आहे. तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर तुम्ही नाही घालायचे. यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे. हिरवी मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपण जो किस केलेला आहे बटाट्यांचा तो यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप कमी वेळामध्ये ही भाजी बनते. यानंतर ना यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याला ना वाफेवरती शिजू द्यायचं आहे. खूप कमी वेळामध्ये झटपट अशी उपवासाची भाजी तयार होते. एकदा नक्की बनवून बघा. आता एक वाफ दिली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून एक वाफ दिल्यानंतर भाजी तयार होते. जाडसर शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट यामध्ये वापरायचा आहे आणि छान याला मिक्स करून वरतून कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली आणि अशा प्रकारे अगदी झटपट ही भाजी तयार होते. आता दुसऱ्या एका पॅनमध्ये मी हिरवी मिरची फ्राय करून घेतली. त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा घालून घेतलेला आहे. जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुमचं जर खिचडी खाल्ल्यामुळे पोट वगैरे दुखत असेल ना तर ही ट्रिक नक्की वापरा. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटांची वाफ द्यायची आहे, ज्यामुळे साबुदाणा आधीच फुलला जातो आणि आपल्याला यामुळे पोटाला काहीही त्रास वगैरे होत नाही. आता जी बटाट्याची भाजी आपण बनवलेली ना तीच आपण थोडीशी यामध्ये घालून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा बटाटे उकडवण्याची अजिबात गरज नाही आहे. तर अशा प्रकारे ही भाजी आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे. तुम्ही नक्की या प्रकारे एकदा खिचडी बनवून बघा. तुमचा वेळसुद्धा खूप वाचेल आणि अगदी टेस्टी अशी खिचडी बनते. यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता उपवास म्हणजे पापड्या वगैरे सुद्धा आल्या. या बटाट्याच्या ज्या पापड्या आहेत ना मी त्या घरीच बनवलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर या पापड्या मी तळून घेतलेल्या आहे आणि अगदी कमी वेळामध्ये आपण हे सर्व पदार्थ बनवलेले आहेत. तर यानंतर ना मी साडी वगैरे चेंज केली, कारण मला ना नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. सकाळी खूप धावपळ असते आणि किचनमध्ये ना साडी जर घातलेली असली ना तर अजिबात काही जमत नाही काम. तर त्यामुळे मी पुन्हा एकदा साडी वगैरे चेंज करून म्हटलं थोडासा शॉर्ट काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता गुलाबजाममध्ये पूर्ण पाक हा शोषला गेलेला आहे. खूप टेस्टी गुलाबजाम झालेले होते. तर अशा प्रकारे मी ना थाली पण रेडी केलेली होती आणि मग नैवेद्य वगैरे पण दाखवून घेतला होता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ना ते मला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा. चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा.
तर ही नैवेद्य दाखवल्याची क्लिप मी ॲड केलेली आहे आणि अशा प्रकारे मी छान अशी पूजा करून घेतलेली होती. खूप छान प्रसन्न वाटतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा तुम्ही. मी तुमच्यासोबत देवपूजेचा सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.